हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाची जळगे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि आज आपण बघतोय गुढीपाडवा स्पेशल 2 रेसिपी. तर सुरुवातीला आपण बघणार आहोत एकदम चविष्ट, चवदार आणि आजीच्या पद्धतीने बासुंदी. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि दुधाला आपल्याला असं गरम करून घ्यायचं आहे, उकळून घ्यायचं आहे आणि त्याची क्वांटिटी कमी करत जायचं आहे. बासुंदीची रेसिपी एकदम सोपी आहे आणि जी मी दाखवली एकदम ट्रेडिशनल आहे. तर बघा, आता दुधाची क्वांटिटी थोडीशी कमी झालेली आहे. आता या स्टेजला यामध्ये मी घालते केसर आणि पुन्हा याला व्यवस्थित काय करायचं, आपल्याला उकळून घ्यायचं आहे. जोपर्यंत याची क्वांटिटी कमी होत नाही, तर आपल्याला 1 लिटर दुधाला पाव लिटरपर्यंत करायचं आहे. दूध जोपर्यंत गाढ होत नाही तोपर्यंत याला असं व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून हे अजिबात करपणार नाही. तर बघा, आता दूध मस्त व्यवस्थित घट्ट होत आलेलं आहे. या स्टेजवर यामध्ये मी घालते पिस्ता, बदाम आणि काजूचे काप आणि सगळ्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि यामध्ये आपल्याला जास्त जिन्नस पण लागत नाहीत आणि जास्त बनवायचं झंझट पण नाही आहे. फक्त एवढंच आहे की यामध्ये फक्त दुधाला थोडं साठवण्यासाठी वेळ लागतो. तर बघा, आता मस्त व्यवस्थित सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता मी अर्धा चमचा यामध्ये इलायची पावडर घातलेली आहे. याने काय होतं की याची खुशबू खूप मस्त येते. तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गुढीपाडवा येत आहे, त्यासाठी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. एकदम मस्त अशी बासुंदी होते घरच्या घरी. तर बघा, आता जवळजवळ आपल्याला सगळं दूध व्यवस्थित आटून झालेलं आहे. आणि आता या स्टेजला मी घालते यामध्ये साखर. तर साखर मी ते 2 ते 3 चमचे घातलेली आहे. तर आपण याला दुधाला आटवलेलं आहे, त्यामुळे दूध पहिलाच गोड झालेलं आहे. तर त्यामुळे एकदम जास्त साखरेची गरज नाही आहे. 3 चमचे बस इनफ आहे. आणि हे बघा, अशा प्रकारे आपली एकदम मस्त चवदार अशी बासुंदी तयार झालेली आहे. आता फक्त साखर विरघळण्यापुरतं शिजवायचं आहे, जास्त शिजवायची गरज नाही आहे. एकदा का आपली साखर व्यवस्थित मेल्ट झाली, तर आपण गॅसचा फ्लेम बंद करणार आहोत. तर बघा, फ्लेम आता मी बंद केलेला आहे आणि आपली एकदम घट्टसर चवदार अशी बासुंदी तयार झालेली आहे. तर याला आपण आता सर्व करूयात. तर तुम्ही पुरीसोबत याला सर्व करू शकता. एकदम मस्त अशी लागते. तुम्ही याला रबडीसुद्धा म्हणू शकता. तर असं एकदम घट्टसर आपली रबडी किंवा बासुंदी जे पण तुम्ही म्हणाल एकदम तयार आहे आणि एकदम ऑथेंटिक पद्धत आहे. आता यावरती मी घालते थोडेसे काप आणि याला बाउलमध्ये सर्व केले. बघा किती मस्त अशी दिसते. तर एकदम दिसायला जेवढी मस्त दिसते ना, चवीला तेवढीच भन्नाट लागते. फक्त थोडासा उशीर लागतो. तर जर तुम्हाला आवडली ही रेसिपी तर नक्कीच या गुढीपाडव्याला ट्राय करा. अशी रसदार चवदार बासुंदी. तर चला, आता आपण दुसरी रेसिपी ट्राय करूयात. तर मी आता त्याचबरोबर बनवते छोले. तर हे बघा, किती मस्त असे कलरफुल चवदार असे झालेले आहेत. तर आपण गुढीपाडव्यासाठी यांना देखील बनवत आहोत आणि ही पण रेसिपी एकदम सोपी आहे. तर सुरुवातीला बघा, मी चणे बॉईल करून घेतलेले आहेत. आता मी त्यांना फोडणी देते. तर मी 2 ते 3 चमचे तेल घालते कढईमध्ये. त्यानंतर यामध्ये तेजपत्त्याचे 2 ते 3 पानं घातलेत आणि आता यामध्ये घालूयात अख्खा गरम मसाला. तर मी सुरुवातीला चणे आणि बटाटा वाफवून घेतलेला आहे, उकडवून घेतलेला आहे. चणे व्यवस्थित शिजले म्हणजे काय होतं की आपली भाजी मस्त लागते. तर बघा, आता मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत 1-2 मिनटं अशा प्रकारे. त्यानंतर आता यामध्ये मी घालते कांद्याची पेस्ट. तर मी कांदा व्यवस्थित 2 ते 3 कांदे बारीक कापून घेतलेले होते आणि त्यांची मस्त पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर कांद्याची प्युरी इथे वापरायची आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि चवीला मात्र भन्नाट लागते. कोणतेही जास्त झंझट वगैरे नाही आहे. एकदम सोपी सरळ रेसिपी आहे. आणि कांदा आपल्याला बघा अशा प्रकारे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. एकदम लाल करून घ्यायचा आहे आणि यामधलं सगळं पाणी सुकून घ्यायचं आहे आणि फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे कांदा काय करायचा ना, परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी घालते आलं लसूणची पेस्ट 1 चमचा.
जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही सुरुवातीला जेव्हा कांदा बारीक करतो त्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरचीसुद्धा वाटण करून घालू शकता. तर मी आता यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून बघा मस्त परतून घेतलेलं आहे मिश्रण. हे बघा अशा प्रकारे. आता आपण यामध्ये घालूया टोमॅटो प्युरी. तर मी 1 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. कच्च्या टोमॅटोला मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. आता ती प्युरी यामध्ये घातली आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. बघा ना, मी यामध्ये खोबरं वापरलेलं आहे ना तर आणि अन्य कोणते मसाले वापरलेले आहेत. फक्त कांदा, टोमॅटो वापरलेला आहे. तरीसुद्धा याची चव मात्र एकदम लाजवाब होते. तर बघा आता हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि टोमॅटोचं पाणीसुद्धा आपल्याला काय करायचं ना, कमी करून घ्यायचं आहे. तर बघा आता टोमॅटोमधलं पाणी नाहीसं झालेलं आहे. यामध्ये मी घालते छोले मसाला 1 ते 1.5 चमचा. त्यानंतर हळद घालते अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, त्यानंतर धने पावडर 1 चमचा आणि लाल तिखट घालायचं आहे. तर लाल तिखट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्ती करू शकता. तर इथे मी 1 चमचा वापरलेला आहे आणि सगळं मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत या मसाले व्यवस्थित तेल सोडत नाही. अशा प्रकारे मसाल्यांना व्यवस्थित काय करायचं मस्त परतून घ्यायचं आहे. यांची एकदम खुशबू अशी पसरली पाहिजे सगळीकडे. हे बघा अशा प्रकारे. तर आता मी जिरा पावडर इथे विसरली होती, तर जिरा पावडर मी इथे 1 चमचा घातलेली आहे आणि पुन्हा सगळं परतून घेतलं आहे. हे बघा अशा प्रकारे. तर मसाले व्यवस्थित परतले ना की याची चव एकदम मस्त लागते. आता मसाले परतून झालेले आहेत. यामध्ये मी घालते चणे आणि जे बटाटे मी उकडवून ठेवले होते. तर हे काबुली चणे आहेत. ते मी इथे वाफवून घेतलेले आहेत. वाफवून 4 ते 5 शिट्यांमध्ये व्यवस्थित ते मस्त शिजलेले आहेत. ते घालून मी इथे आता व्यवस्थित त्यांना काय केलं आहे मिक्स करून घेतलं बघा अशा प्रकारे. तर त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा आता याचा कलर आणि याचा जे रंग आलेला आहे, किती सुंदर आलेला आहे. यामध्ये मी घातले चवीनुसार मीठ आणि सगळं मिक्स केलं आहे आणि याची तरी बघा किती मस्त भन्नाट दिसते आणि मेहनतसुद्धा यामध्ये कमी आहे. तर तुम्ही बनवू शकता. आता बघा याच्यावरती झाकण ठेवूयात आणि याला व्यवस्थित 5 ते 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती शिजवून देऊयात. म्हणजे काय होतील मसाले व्यवस्थित शिजले जातील आणि पाणी ॲब्झॉर्ब होईल. बघा 10 मिनिटाच्या नंतर आपलं एकदम परफेक्ट असं छोलेचं कालवण तयार झालेलं आहे. छोले तयार झालेले आहेत. हे बघा आणि दिसायला किती मस्त दिसते बघा. त्यावरती मी थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे आणि आपले एकदम परफेक्टली सर्व्ह करण्यासाठी छोले तयार झालेले आहेत. बघा याचा रंग किती सुंदर आला आणि बटाटे मी सालीसकट घातलेले आहेत. तर व्यवस्थित सुरुवातीला बटाटे स्वच्छ धुवून मग मी वाफवलेत आणि बघा एकदम मस्त झणझणीत चमचमीत अशी आपली छोले रेसिपी तयार झालेली आहे. आता आपण याला सर्व्ह करूयात. तर मी याला प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा आणि याला तुम्ही पुरीबरोबर सर्व्ह करू शकता. एकदम मस्त असे लागतात. झटपट रेसिपी आहे दोन्हीसुद्धा. तर नक्कीच ट्राय करा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच नवीन रेसिपी ट्राय करत राहा. तोपर्यंत बाय बाय.